नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बीड आयकॉन या उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपल्या करी सर. सर नमस्कार. सर्वात प्रथम मी तुम्हाला विचारेल की तुमचं जे शिक्षण आहे प्राथमिक आणि सर, मी प्रथम माझं पूर्ण नाव नागनाथ शिवलिंगप्पा कापूसकरी, प्रॉपर पूर्ण येथे. तर प्राथमिक शिक्षण इथं माझं पूर्ण येथे झालेलं आहे, अभिनव विद्याविहार येथे 10वी पर्यंत शिक्षण. त्याच्यानंतर 10वी नंतर म्हणजे तर 1975ला जन्म झाला आणि त्याच्यानंतर 10वी पर्यंत 90ला माझी साधारणतः 10वी झाली. तर पहिल्यापासूनच म्हणजे हसत खेळत शिक्षण आणि कॉमन फॅमिलीमध्ये असल्यामुळं आणि विशेष म्हणजे गणित आणि इंग्रजी हा माझा आवडता विषय असायचा त्यातला त्यात. आणि त्याच्यामुळं सुरुवातीपासूनच आम्ही ग्रुपमध्ये म्हणजे सोबत आमचं जे ग्रुप आहे गल्लीतले किंवा ते साधारण आम्ही त्यामध्ये म्हणजे कॉम्पिटिशनच करत गेलो आणि त्या वरच्यावर तिथपर्यंत आलेलो होतो. तर त्याच्यामुळं साधारण जे म्हणतात की म्हणजे घरच्यांनाही होते की आपल्या घरात कोणी जरी शिक्षण घेतलं नाही तरी याला आपण शिकवू वगैरे. म्हणजे 10वी नंतर मुळात शिक्षण घेणारा मी पहिलाच म्हणजे महत्वाचा. आणि साधारणतः मला पहिल्यापासून इंजिनिअरिंगची आवड होती. हा. तर त्याच्यामुळं मग घरच्यांना असं वाटलं की मग डिप्लोमा माझ्या मावस भानी वगैरे डिप्लोमा केल्यामुळं 11वी-12वीकडे न जाता मी नांदेड गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे डिप्लोमासाठी ऍडमिशन घेतलं. तर सुरुवातीपासून सिव्हिल हा माझा आवडीचा विषय राहिलेला आहे. त्याच्यामुळं तिथं घेत घेत डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर लगेच त्यात दुसऱ्या 3 वर्षानंतर मी एका आर्किटेक्चरल फर्म मध्ये एक इंजिनियर म्हणून साधारणतः 500 रुपये महिन्यावर काम केलेलं आहे. म्हणजे मला मुळातच आवड होती साईडची. त्याच्यामुळं तिथनं एक्सपिरियन्स नंतर तिथे काम करता करता 2 वर्षानंतर पुण्याच्या एका कंपनीची ऑफर स्वीकारून मी म्हणजे एका कंपनीत आलो पुण्याला. तिथे 2 वर्ष अनुभव घेतल्यानंतर मग परत गावाकडे मग पुढे सेटल होण्याच्या हिशोबाने मग परत गावाकडे स्थिर व्हायला लागलो. तर त्यावेळेस म्हणजे पूर्ण शहर म्हणजे तालुका प्लेस म्हणजे इंजिनियर ही कल्पना सर्वसामान्य अशी रुचकर नव्हती. म्हणजे जे काही असायचं जे जुने जाणते मिस्त्री होते त्यांच्या मनावर लोक काम करायचे. म्हणजे इंजिनियर हा प्रकार नव्हता. म्हणजे मला मुळातच सांगायला हे वाटेल की लोकांना मी बेसिक पासूनच सुरुवात करायला सुरुवात केली की इंजिनियरचं महत्व काय असतं. म्हणजे सुरुवात म्हणजे अनुभव गाठीशी असल्यामुळे मग सुरुवात मला माझ्या जवळच्या व्यक्तीकडून करावं लागेल. मग प्लॅन काय असतो, प्लॅन केल्यावर फायदा काय मिळतो, मग प्लॅन केल्यामुळं आपल्याला त्याचा फायदा काय होतो बेसिक. मग आपण आरसीसी स्टील डिझाईन देतो, फुटिंग कॉलम बीम्स, मग त्याचा फायदा काय. हळूहळू मन लोकांच्या पसनी पडायला थोडा वेळ लागला. मला म्हणजे मुळात हे वाटेल की त्यावेळेस मला लोकल जे तिथले काम करणारे होते ते जुने हे नवीन मुलगा आला हे काय सांगणार आहे, याचं काय सक्सेस होणार आहे, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी कडत गेल्या. पण मी ठाम खंबीरपणे उभा घेतला. त्यातल्या त्यात वडिलांचा असा म्हणजे सामाजिक असा संपर्क वगैरे जास्त होता आणि त्यातल्या त्यात आजूबाजूला खेड्यामध्ये संपर्क वगैरे हळूहळू माझी आपोआप म्हणजे मौत पब्लिसिटीच होत गेली. म्हणजे इथून तिथं तिथून इकडं मग प्रॉपर पूर्ण तालुका सोडून तालुकाच नाही त्यातल्या विविध म्हणजे शैक्षणिक संस्था असतील, बाकीचे कॉलेज हॉस्पिटल इव्हन नगरपालिका या ह्याच्याशी सुद्धा मानल्या गेलो. म्हणजे आणि मी पूर्ण वेळ एक इंजिनियर म्हणून तिथे असल्यामुळे माझ्याकडं म्हणजे कामही भरपूर यायला लागली आणि भरपूर त्या कामातून मी बरंच शिकतही गेलो, नवीन नवीन डेव्हलप करत गेले. आणि पुन्हा येथे माझं म्हणजे अनुभव असल्यामुळे पुन्हा येथे मी दर 6 महिन्याला पुण्याला येऊन नवीन काहीतरी ते एक्सपो असतील किंवा मला कंपनी जसं आपला एकॉन स्टील आहे, मग काय असतं टॉर्क स्टील काय असतं, MS काय असतं, मग हे टेक्निक नवीन वापरल्यामुळे आपल्याला काय फायदा आहे. थोडस या गोष्टी अटॅचमुळे मी त्या गोष्टी लवकर इम्प्लिमेंट करत गेलो. इव्हन डिझाईन ह्या गोष्टी पटवायला मला थोडासा म्हणजे लोकांना सांगावं लागलं. मग हळूहळू तो बेस तयार करायला मला वेळ लागला, पण तो बेस मला खंबीर केला असं मला खूप सांगण्याला मला हे वाटेल की एक इंजिनियरचं महत्व मला पटवून देता आलं लोकांना. आणि त्या दृष्टीनं
बाकीच्याही लोकांना इतकं सोपं गेलं. म्हणजे मी असं म्हणत नाही की त्यावेळेस माझ्यासोबत जे काम करणारी त्यांनी सुद्धा इतकं म्हणजे त्यांना सुद्धा इतकं छान वाटलं की जो मान सन्मान एक अभियंता म्हणून आहे त्याचे फायदा काय किंवा काय आहे. तर काही गोष्टी गौण होत्या किंवा तिथं नगरपालिकेत काम करताना रमाई घरकुल नावाची योजना आली होती. ज्या लोकांकडे पैसे नाही तर मला तिथे रमाई घरकुल योजनेत अभियंता म्हणून मला नियुक्त केलं गेलं होतं. मला त्यावेळेस त्यांना 1.5 लाख रुपये सँक्शन असायचे आणि नगरपालिकेकडनं मला म्हणजे त्यांची 2% फीस म्हणून रक्कम ठरवली होती. तर मला सांगण्यात आनंद वाटतो की मी ती सुरुवात केली की मी त्यांच्याकडनं पैसे न घेता त्याच रकमेवर त्यांना व्यवस्थित कमी बजेटमध्ये तेवढा प्लॅन म्हणजे कसा बसवता येईल. 2 रूम संडास बाथरूम. मग त्यांना सुद्धा त्या गरीब लोकांना एवढा हुरूप आला की त्यांनी ते जो 250 स्क्वेअर फुटाचा क्रायटेरिया तेवढं पुरतं बाधित नव्हता. मग आम्हाला असं चांगलं बांधता येईल या गोष्टी आणि तत्कालीन सीईओ त्यांनी सुद्धा मला खूप पाठिंबा दिला. आणि विशेष म्हणजे मला त्या दृष्टीनं सगळ्यांचं सहकार्य मिळत गेलं आणि इथपर्यंत मी पोहोचलो. सर, या क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली किंवा तुमचं प्रेरणास्थान कोण आहे? प्रेरणास्थान म्हणता येईल असं म्हणता येईल. ऍक्च्युली त्यावेळेस तत्कालीन काळात नव्वदच्या काळात डीएड कडे एवढा खूप असायचा. पण डीएड ला नंबर म्हणजे लागत असताना सुद्धा मला डीएड नकोच होतं. पण सुरुवातीला आमचे मावस होते जो की पुण्याला सेट होता. त्याच्याकडे बघून मला प्रेरणा मिळाली की काहीतरी या इंजिनिअरिंग क्षेत्रात त्यामुळे आम्ही करा. अच्छा सर, या क्षेत्रामध्ये कुशल कामगारांना फार महत्व आहे. तर आपल्याला अकुशल कामगारच्या काही ज्या समस्या आपल्या याच्या बांधकामावरती अकुशल कामगारांच्या काही समस्या किंवा त्यांच्याकडून जे हो अकुशल बिलकुल. कामगारांच्या बऱ्याच समस्या या क्षेत्रात खूप जास्त आहेत. तर त्याच्याविषयी काय सांगाल? हा नाही बिलकुल बिलकुल. ऍक्च्युली आपल्या क्षेत्रात म्हणलं तर कॉलम बीम कव्हरिंग कुणाला किती पाहिजे स्पेसिफिक किंवा जरी तो 5वी 6वी 7वी शिकलेला असला तरी त्याला ड्रॉइंग कसं वाचता येईल याकडे मी लक्ष देत गेलो. किंवा बारीक गोष्टी माझे असे काही कारागीर आहेत जे स्किल्ड लेबर आहेत की त्यांनी इंग्रजीचं बिलकुल नॉलेज नाही घेतलेलं तरी पण त्यांना ड्रॉइंग कुठलंही सिव्हिलचं ड्रॉइंग इतकं वाचता येईल हे सांगायला मला खूप आनंद वाटतो. आत्ताही कोणीही आला तरी तो पहिल्यांदा ड्रॉइंग कसं वाचायचं मी त्यालाच ते प्रशिक्षण देतो किंवा माझ्याकडे जो येईल कामगार त्याला मी ते पूर्ण आधी तू पहिल्यांदा ड्रॉइंग समजून घे त्याच्यातले डिटेल्स बारकावे समजून घे. इव्हन असंच नाहीये आपण जायला स्पेसिंग किती वापरायला पाहिजे दिलेली किती आहे कव्हरिंग किती दिलेलं आहे त्या स्पेसिफिकेशन कडे कुणाचंच लक्ष नसतं. फक्त लोक काय बघतात कॉलम साईज किती आहे फुटिंग साईज किती आहे हे न बघता बारीक बारीक गोष्टी काय त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी आपण त्याच्याकडे बारकावे देऊन जास्तीत जास्त क्वालिटी कशी त्यांना देऊ या दृष्टीनं मी त्या कामगारांना म्हणजे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत केला. बरोबर सर. घर बांधकाम करताना सर्वात प्रथम ग्राहकांचा एक मुख्य प्रश्न असतो सर की आम्हाला कमी बजेटमध्ये एक चांगलं दर्जेदार आणि आकर्षक असं घर बांधून द्या. तर ही नीड बिलकुल कशी पूर्ण करता सर? ग्राहकांची हा नीड कशी पूर्ण बिलकुल. पण माझा प्रथम त्यांना सल्ला हाच असतो की तुम्ही देखाव्याकडे बाह्य देखाव्याकडे लक्ष न घेता पहिल्यांदा तुम्हाला अनुरूप असा तुमच्या गरजा पूर्ण करणारा असा सर्वसमावेशक प्लॅन निवडावा. त्याच्यानंतर जाणकार इंजिनियर कोणी असो मीच नसेल त्याच्याकडनं आपल्या घराचं स्वतःचं स्ट्रक्चरल डिझाईन आधी घ्यायचं. तुम्ही आधी बाया मजबूत करावा. प्रत्येकांना माझं हे सांगणं असतं म्हणजे इव्हन दो काही गोष्टी आम्ही तरी लिमिटेशन असतो बऱ्याच जणांना तर मी तर असा सल्ला देत राहतो की ज्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन बिल्डिंग असते की तेव्हा तुम्ही स्ट्रक्चरल डिझाईन कडे घ्या एक प्लॅन घ्या त्यांच्याकडनं स्टील डिझाईन घ्या किंवा इंटिरियर असतील आर्किटेक्चर असतील त्यांच्याकडनं तुम्ही इंटिरियर बाबत समजून घ्या. असे त्यांना सल्ला देणं आणि त्यात तुम्हाला फायदेशीर कशा आहे. थोडक्यात काही गोष्टी सांगतो तुम्हाला थोडक्यात सांगता येईल. आजकाल इंटिरियरला वगैरे लोक हे करतात पण एवढा पैसा खर्च करून सुद्धा आज त्या लोकांनी घरात एसी जरी बसवला तर त्यांना त्या एसीचा सुद्धा त्रास होतो. त्या बाह्य मटेरियल एवढं वापरल्यामुळे त्यांना त्या एसीचा सुद्धा उपयोग घेतात नाही. ही दुर्दैव आहे. म्हणजे फक्त दिखाव्यावर न जाता तुम्ही प्रत्येक गोष्टीचे स्पेसिफिकेशन वापरून तुमच्या घराला तुमच्या ऍटमॉस्फिअरला
कसं सूट आहे त्या गोष्टी बघून तुम्ही प्रत्येक गोष्ट निवडा, असं माझं प्रत्येक ग्राहकाला म्हणणं असतं ऍज अ कन्सल्टंट म्हणून की ऍज अ कन्सल्टिंग इंजिनियर. यानंतरचा प्रश्न सर, की तुम्ही आयकॉन स्टील वापरले का तुमच्या प्रोजेक्टमध्ये हो किंवा सर. याच्यात? हा बिलकुल त्याची आयकॉन गुणवत्ता स्टील. आणि त्याविषयी काय सांगा सर आयकॉन स्टील? सर गुणवत्ता म्हणजे मला एक सांगण्याला आनंद होईल की नंतर नंतर काय होतं, काही गोष्टी काही लोकांना वेळ नसतो, त्यांना असतं की बाबा तुम्ही सगळंच माझ्याकडनं बांधून घ्या. तर मला सांगायला मुद्दाम आनंद वाटतो की ज्यावेळेस मी एखादी विथ मटेरियल साईड घेतो त्यावेळेस मी जे वापरतो तर लोकांना ते ब्रँडेड पाहिजे असतं, म्हणजे असं म्हणू नये कोणी की नाही नाही वापरणारं मटेरियल काय असावं. त्याच्यामुळं आयकॉन स्टील घेताना मी बिनधास्त असतो की येणारा कुठलाही माझ्याकडे बघणारा ग्राहक हा त्या ब्रँड कडे बघून येईल आणि तो बिनधास्त असतो की हा नाही आयकॉन आहे, ओके ओके, म्हणजे स्टील ओके. म्हणजे बेसिक जी गोष्ट असते लोकांना जी पाहिजे असते स्टील आणि सिमेंट, ते आलं की समाधानी होतात, म्हणजे ते पुढच्या गोष्टी बघतही नाहीत, म्हणजे ग्रेड बघत नाहीत काही नाही. त्या गोष्टी चालू करताना आयकॉन कंपनी एक चांगल्या कंपनीमध्ये म्हणजे चांगल्यापैकी नावाजलेली आमच्या तालुका प्लेसला असो. आणि महत्वाचं काही ठिकाणी असं असतं की मग पब्लिसिटी बाजूला काय वापरते शेजारी काय वापरतो या गोष्टीवर सुद्धा लोक पॅरल करतात. काही ठिकाणी आता आमच्याकडं म्हणजे असं भरपूर काही गोष्टी अशा की सिमेंट नाही 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 अंबुजा वापरलं की तडे पडतात, अल्ट्राटेक वापरलं की हे होतं, असं काही काही म्हणजे ठराविक डोक्यात बसलेल्या गोष्टी नसतात. पण त्या न करता म्हणजे त्यामुळं त्या स्टीलकडे वापरताना मला आनंद वाटतो की लोकांना एक ब्रँड म्हणून मी विथ मटेरियल काम करताना त्यांना एक विश्वास वाटतो की हा नाही नाही बाकीचंही मटेरियल माझं चांगलं असेल. म्हणजे सुरुवात माझी ते आयकॉन स्टील पासून होत असल्यामुळं माझ्याकडे आपोआप लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच नाही नाही हे प्रत्येक मटेरियल हे चांगलंच असेल असा लोकांचा म्हणजे समजही होतो आणि आपण तो चांगला ब्रँडच वापरून करतो. सर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुमच्या शहराच्या पायाभूत सुविधामध्ये भर घातली, तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या शहर कसं असावं आणि तुमची शासनाकडून काय अपेक्षा आहे, की काय सोयी सुविधा तुम्हाला पुरवल्या गेल्या पाहिजे शासनाकडून? तर शासनाकडूनच माझी अपेक्षा आहे थोडं आमच्या नगरपालिका सेक्टरला अतिक्रमणाला थोडस नियमाची पायमल्ली होते. जे डिस्टन्स मार्जिनल डिस्टन्स असतात, ड्रेनेज असतं, घर बांधल्यावर मुळात नवीन वस्ती झाल्यावर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमच्याकडे आहे ड्रेनेजची सुविधा. लोक काय करतात 100% मार्जिनल डिस्टन्स नियमांना पायमल्ली न देता मग त्याच्यात अनायासे थोडस सहकार्य लोकलचं छोटं गाव असल्यामुळं ते दुर्लक्ष करतात शासनाची लोक. मला असं म्हणायचं की नियम प्रत्येकानेच पाळायला पाहिजे कुणी असो, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे. ऍज अ प्रशासन म्हणून कमीत कमी रोड्स नाली आणि ह्या ज्या बेसिक गरजा आहेत त्याच्यासाठी मी तर असं म्हणेल की आपला जरी 1200 स्क्वेअर फुटाचा प्लॉट असेल तर त्याच्यापैकी मी कमीत कमी जागेत बांधून मॅक्झिमम माझ्या समोरचा रोड कसा मोठा डेव्हलप करता येईल, माझ्या घरासमोरचा पाण्याचा निचरा कसा व्यवस्थित होईल, या गोष्टी शासनाबरोबरच वैयक्तिक प्रत्येक घर बांधणाऱ्या ग्राहकाने सुद्धा त्या गोष्टी लक्षात प्यायला पाहिजे. तर ते शहर सुंदर स्वच्छ आणि टिकेल असं मला म्हणायचं. या मुलाखतीतला शेवटचा आणि एक महत्वाचा प्रश्न आहे सर, की या क्षेत्रात येणारे जे तुमच्यासारखे सिव्हिल इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर असतील, या नव्या होतकरू अभियंत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सर? एकच सांगेल सर, थोडक्यात दिखाव्याकडे न जाता बेसिक गोष्टी मजबूतीकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं. थोडक्यात कसं म्हणता येईल, आपण चायना मार्केटिंग कडे न जाता ग्राहकांना जास्तीत जास्त काय उपयोग, जास्तीत जास्त दूरपर्यंत एखादे परिमाणकारक ज्या गोष्टी असतील आपण सजेस्ट कराव्यात किंवा मजबुतीकडे प्राधान्य देऊन त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यापासून. म्हणजे आजकाल काय झालं की प्रत्येक जणाला वाटतंय की माझं ड्रॉइंग रूम असं असावं. म्हणजे येणाऱ्याला आधी बेस गोष्ट तुम्ही तुमच्या व्हेंटिलेशन पासून सुरुवात करा, तुमच्या आरोग्यापासून सुरुवात करा, तुमचं बेडरूम असेल तुमच्या प्रत्येक गोष्टीला. तर येणाऱ्या प्रत्येक टेक्निकली इंजिनियर्स असतील इंटिरियर असतील सगळ्यांना एकच सांगणे की लोकांना तुम्ही ते त्यांचं महत्व पटवून देणं आणि फक्त आपला ब्रँड खपवणं नाही तर त्यांच्या बजेटमध्ये
त्याच गोष्टी त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांना एक सुंदर, कारण घरी वस्तू अशी आहे की ती दीर्घकाळ टिकणारी आणि आपल्याला हे करणारी असते, त्याच्यामुळे त्याचा चांगला उपयोग घेता येईल अशा दृष्टीने त्यांना सल्ला द्यावा आणि त्यांच्याकडून ते करून घ्यावं, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही या उपक्रमामध्ये आपला अमूल्य वेळ दिला आणि खूप साऱ्या प्रश्नांची खूप सारी सुंदर अशी उत्तरे दिलीत. त्याबद्दल आपले आयकॉन स्टीलच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. आयकॉन स्टीलचे धन्यवाद, आपलेही धन्यवाद.